गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यात रानटी हत्तींच्या कळपानं पुन्हा धुमाकूळ घालत चिखली रीठ परिसरातील धान पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय। अनेक एकरांवरील उभं पीक तुडवून आणि खाऊन फस्त केल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। उन्हाळी पिकांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप आहे। आमदार रामदास मसराम यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली आणि तातडीने पंचनामे, आर्थिक मदत आणि हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। ते 5 वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे आणि आता या रानटी हत्तींची संख्या 23 वरून तब्बल 32 वर पोहोचलेली आहे। आपण इथं बघू शकतो अशा प्रकारे या रानटी हत्तींनी या शेतकऱ्यांची पिकांचे प्रचंड नासाडी केलेली आहे आणि आता हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे। महत्त्वाचे म्हणजे आता शेतकऱ्यांनी मागील कित्येक दिवसांपासून राबून या शेतावर आपले उत्पन्न घेण्यासाठी सुरुवात केली, परंतु आता शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेला घास हा हिरावत असल्याचे दिसून येत आहे। आज आपल्यासोबत काही शेतकरी सुद्धा आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तर दादा, आपल्या शेतामध्ये रानटी हत्तीने नुकसान केलेलं आहे, काय सांगशील? आम्हाला मागील 4 वर्षापासून खूपच त्रस्त झालो आम्ही हत्तीपासून आणि मागील उन्हाळीचे पण नुकसानची भरपाई आम्हाला अजूनपर्यंत काही मिळालेली नाही आहे। आपली मागणी काय आहे? मागणी म्हणजे हेच काही आपली रक्कम वाढीव, कारण की जो खर्च येतो शेतीला तो अजूनपर्यंत बरोबर मिळून राहिलेला नाही आहेत आपल्याला। एकूणच म्हणजे उत्पन्न जे शेतकरी घेत आहेत त्याचा मोबदला योग्य त्यांना मिळत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत। ताई, काय सांगाल आपण? 4 वर्षापासून आमच्या गावी चिखली तुकुममध्ये हत्याचे धुमाकूळ मचलेला आहे। उन्हाळीच्या पिकामध्ये कोणत्याच कास्तकाराला म्हणजे मोबदला भेटला नाही। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील 4-5 वर्षापासून हत्तीचा, वाघाचा, बिबट्यांचा फार मोठा धुमाकूळ आहे। अशा परिस्थितीत दरवर्षी हत्यांपासून शेतीचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे आणि म्हणून आम्ही शासनाला वारंवार विधानसभेमध्ये प्रश्न लावून धरून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या संबंधानं विचारणा करत आहोत, परंतु शासनाकडून पाहिजे तसं काही पाऊल उचलल्या जात नाही आहे। आज आपल्यासोबत वन विभागाचे काही कर्मचारी सुद्धा आहेत। सर, शेतकऱ्यांनी अशी तक्रार केलेली आहे का उन्हाळी पिकाचे पंचनामे केलेल्या नुकसानीची भरपाई अजून करण्यात आलेली नाही, काय सांगाल? ज्यांनी नुकसान भरपाईसाठी जे टाकलेत अर्ज, त्यांची नुकसान मला वाटते मार्च महिन्यात झाली होती आणि एप्रिल महिन्यामध्ये ती ग्रँड नव्हती। आता बहुतेक लोकांची ग्रँड आली आणि हळूहळू कास्तकारांना पैसे त्यांच्या अकाउंटात जमा होऊन राहिलेले आहेत।